नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बरोबर ओळखलं तुम्ही. चितळे बंधू, तुमच्या आणि माझ्या मनात असलेल्या जी बाकरवडी तुम्ही खाल्लीच आहे, काजू कतली पण खाल्लेली आहे. तर सो आज आपण चितळे बंधूंच्या जिथे प्रत्यक्षात ह्या सगळ्या गोष्टींचं उत्पादन होतं तिथे आलोत. श्री इंद्रनील चितळे, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुम्हाला थँक्यू फॉर 75 वर्ष तुम्ही ह्या व्यवसायात आहात. येस. पण एक नवीन गोष्ट तुम्ही केली आहे. बरोबर. नवीन एक आउटलेट. काय? नवीन आउटलेट नाही, एक नवीन कारखाना तिकडे उभारलेला आहे. तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने तिकडे आज येणार तुम्ही ऑफिशियली पहिले विजिटर. सो मोस्ट वेलकम. ओके. किती दिवस लागले याला? सो जवळपास 2 वर्ष लागली हे पूर्ण प्रोजेक्टला, कारण की ग्रीनफील्ड प्रोजेक्ट होतं. तर त्यामुळे चालू करून सगळं होऊन त्या कमिशनिंग होईस्तोपर्यंत 2 वर्ष गेली त्याला. सहजासहजी परवानग्या मिळाल्या सगळ्या? काय डिफिकल्ट वेळ लागायचा तेवढा लागतोच आय थिंक. सो आय थिंक कन्स्ट्रक्शन आणि कमिशनिंग वाईज आम्ही आमच्या टाइमलाईन्स मॅच केल्या. बाकी आता काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रोसिजरल आहेत, त्याला तेवढा एरर असतोच, तो फॅक्टर केला पाहिजे. सो इंद्रनील यांचा जो पोशाख आहे ना, तो मलाही घालावा लागेल, की त्याची पहिली गरज आहे ना इंद्रनील? हो, अगदी बरोबर. राईट. कारण आपण प्रोडक्शन एरियाच्या आत जाणार आहोत, तर त्या दृष्टीने बाहेरचे कंटॅमिनंट जाऊ नयेत म्हणून. पण आता हा नवीन कारखाना, मी जाणीवपूर्वक आउटलेट हा शब्द वापरला, कारण छोटी आणि मोठी गोष्ट लोकांना कळली पाहिजे. सो हा नवीन कारखाना झाला तर किती लोकांना एम्प्लॉयमेंट आणि तुमच्या व्यवसाय वृद्धीमध्ये काय होईल? सो आम्हाला असं दिसतंय की याच्यातून आमची जवळपास तिप्पट कपॅसिटी वाढते. तर तिप्पट कपॅसिटी वाढल्यामुळे नॅचरली आहे त्याच्या 2.5 तिप्पट टर्नओव्हर वाढेल अशी अपेक्षा आहेच. आणि त्याचबरोबरीने दुसरा जो एक भाग दिसतो तो असा आहे की याच करता पहिल्या टप्प्यात साधारण 250 अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. आणि त्याबरोबरीने फुल फ्लेजेड ऑक्युपन्सीला पुढच्या 2 वर्षात आम्ही गेलो की तर या पूर्ण रांझे प्रकल्पात हजारोहून जास्त लोक काम करत असतील. आणि तुम्ही ऑलरेडी युरोपात गेलेलेच आहात, अमेरिकेत आहात. करेक्ट. बरोबर. तुम्ही पाहिलं तसं ऑस्ट्रेलिया, युरोप, साऊथ ईस्ट एशिया, अमेरिका, दुबई सगळीकडे आपला प्रेझेन्स आहेच आहे. आणि तेच दाखवणार आमची भिलवडी पासूनची सुरुवात. हा, हे बघा, भिलवडी विलेज पासूनची सुरुवात ती, आणि ते आज कुठे कुठे पोहोचलं. दुबई, म्युरल. राईट. आणि 100-200 पेक्षा अधिकचे प्रोडक्ट. बरोबर. अगदी 200 अधिक प्रोडक्ट आणि 500 अधिक SKU असे. पण आजही USP बाकरवडीच आहे. अगदी बरोबर. की आणखी कुठल्या जास्त प्रोडक्टला? ड्रायव्हर प्रोडक्ट म्हणून बघायला गेलं तर बाकरवडी आमचा ड्रायव्हर प्रोडक्ट आहे. आता त्याच्याच बरोबरीने किंवा तेवढ्याच संख्येत आता काजू कतली पण विकली जाते, गुलाबजाम तसेच विकले जातात, बिंच बार आता तसे वाढले आहेत. सो आता ते पण डी रिस्किंग कसं करायचं याच्यावरती आम्ही फोकस करतोय. सो पहिल्यांदा TV वरती, सोशल मीडियावरती ते बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असते. एक वॉक द टॉक आपण करूया, एक टूरच करूया की चितळेंच्या फॅक्टरीत बाकरवडी आणि काजू कतली बनते कशी. सो लेट्स गो. येस. काय काय प्रोडक्ट बनतात इथे? हा पहिला जो आला आपण तो मिठाई सेक्शन आहे. मिठाई सेक्शन मध्ये आता गणपतीत आपण आहोत, त्यामुळे पहिला म्हणजे मोदकाचं काम झालं. तर आता आपल्यासमोर इकडे दिसेल की हे मोदक बनताना दिसतील. ही काजू कतली बँक्स आहेत, या बँक्स मधून हा प्रोडक्ट इकडे तयार होतो आणि तो तयार होऊन त्यात केलेलीच काजू कतली बाहेर येते. सोनपापडी झालं. आता इथे रिटॉच जी प्रोसेस मी मगाशी बोललो तर ती इकडे चालते, आणि त्याचबरोबर हा सगळा पॅकेजिंग सेक्शन आहे. तर त्याच्यामुळे आता जी सोनपापडी बनते तर ते सगळं बनवायचं काम आता इकडे चाललंय, कारण त्याचं पॅकेजिंग आता सुरू आहे. कुठे सोनपापडी? आज जाऊ आपण. सोनपापडी बनवायला एअर कंडिशन हॉल लागतो, त्याच्यामुळे ते वेगळं फुल सेक्शन असतो की जो इकडे येतो ही सोनपापडी.
असं करून हा प्रोडक्ट बाहेर येतो. त्याच्यावरती हे डेट कोडिंग, डिटेल, बॅच नंबर, एक्सपायरी सगळं टाईप केलं जातं. सगळ्याच गोष्टी आहेत तिथे. आपण चितळ्यांच्या फॅक्टरीत आहोत. अजून थोडासा मला वाटतं गरम वाटतं. हा ते कारण सील आता करून झालं, हॉट सील असतं. आपला हा जो प्रवास आहे ना या फॅक्टरीच्या आतमधला तो सुरूच राहणार आहे. पुढचं प्रोडक्ट आपण बघूया. अकरवडी हे युनिट इंद्रनील हा आपण पहिले इकडनं जाऊ. स्टोअर दिसतंय पूर्ण आहे. हा सो हे सगळं रॉ मटेरियल स्टोअर आहे. वा. आणि हा. तिथेही तुम्हाला दिसेल की सगळीकडे रॅकिंग सिस्टम्स आहेत. त्याचबरोबर पॅलेट्स वरती आहेत. सो कुठलीही गोष्ट डायरेक्ट भिंतीला टच नाही. आणि त्या दृष्टीने सगळ्यात कोडिंग केलेलं असतं की B5 काय आहे, कोरिएंडर एक्स्ट्रॅक्ट कुठे आहे, आणि अशा पद्धतीचे ग्रीन टॅग्स लावले जातात. अच्छा, सगळ्यात महत्वाचं मला चितळेंचं काय वाटलं की ते भुईमुगाच्या तेलाला प्राधान्य देत आहेत. करेक्ट करेक्ट. करेक्ट. इथे बघा सगळीकडे पाहिलं? तुम्हाला हा त्याच्यावरती लिहिलेलंच आहे बघा, जवान ग्राउंडनट ऑइल. राईट. सो आता हे ग्रीन टॅग्स जे असतात हे टॅग्स महत्वाचे असतात आणि हे प्रत्येक गोष्टीला असतात. आता रिफाईंड ग्राउंडनट ऑइल इकडे पण लिहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्या दृष्टीने ते जे ग्रीन आहे तेच ऍक्सेप्ट करायचं, अशा पद्धतीने कुठेतरी एक त्याचा नॉर्म आहे. आणि त्याचं कारण असं असतं की दिवसभर फॅक्टरी चालू असताना सकाळच्या लोकांनी काय संध्याकाळी केलं हे कळत बसायला हँडओव्हर करायला वेळ नसतो. त्यामुळे जे ग्रीन आहे ते घ्यायचं असं कुठेतरी असतं. आणि जे डेली प्रोडक्शनला लागणार ते खाली काढून ठेवलं जातं की ज्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट टाइम वाचतो. आणि आम्ही खूप कमी इन्व्हेंटरी कॅरी करतो. आमच्या या मिल्स बरोबर सगळ्यांबरोबर क्लोज टायअप असल्यामुळे ते आम्हाला आठवड्यातनं 2दा पण रिप्लेनिशमेंट द्यायला तयार असतात. आणि त्यामुळे फ्रेश प्रोडक्टच कायम वापरला जातो. ग्रेट. म्हणजे आठवड्यात ते किती वेळेला जर गरज पडली आठवड्यात लागलं तर 3 वेळा सुद्धा आम्हाला रिप्लेनिशमेंट देतात. 2 वेळा नॉर्मली आम्ही प्लॅन करतो की 3 दिवसाची इन्व्हेंटरी आमच्याकडे असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो प्रेक्षकांना पडणार आहे तो असा की तुम्ही हे सगळे पदार्थ बनवत असताना ह्या सगळ्या गोष्टीच्या तुम्हाला लागणार, बेसन आहे, साखर आहे, तेल आहे, याची निवड करताना काय डोळ्यासमोर ठेवता? सो मेन फॅक्टर हा असतो की प्रत्येकाची एक मोजायची व्हॅल्यू असते. आता मिरचीसारखी गोष्ट घेतली तर शोवेल हीट युनिट असतं, किती तिखटपणा त्याच्यात आहे. ग्राउंडनट ऑइल बघायला गेलं तर त्याचे वेगवेगळे व्हॅल्यू असतात की ऑक्सिडेशन किती आहे, पेरॉक्साईड व्हॅल्यू किती आहे, या सगळ्या गोष्टी मोजल्या जातात. सो मैदा असलं तर त्याच्यात ग्लुटन किती आहे हे मोजलं जातं. खवा असलं तर त्याचा टोटल पोलर कंपाऊंड किती, TPC किती आहे ते बघतो आपण. सॉरी, त्याचा आपण प्लेट काउंट बघतो. आणि ऑइलचा आपला TPC दुसरा असतो की जो टोटल पोलर कंपाऊंड असतात ते आपण मोजले जातं. सो या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत आणि त्या नियंत्रणातल्याच प्रोडक्ट आमच्याकडे आत येतो. हे आमचं ऑनलाईन क्वालिटी टेस्टिंगचं काम असतं आणि तेच सप्लाय करणं हे आमचं वेंडर मॅनेजमेंटचं काम असतं. आणि ते करतायत की नाही ह्याच्याकरता वेंडर ऑडिट्स आमचे होत असतात. त्यामुळे आमची एक 2 ते 3 फूड टेक्नॉलॉजीज लोक ही वेंडर्सकडेच फिरत असतात रँडमली चेकिंग करत की आज कधी ते जातील आणि कधी बघतील. ओके. लोकांच्या मनामध्ये एक हेल्थ कॉन्शियसनेस आला आहे, सॅच्युरेटेड फॅट वगैरे वगैरे. तर त्या गोष्टीचा पण आपण विचार करतो आपण. आहे आता बऱ्याचशा गोष्टी आपल्या ट्रान्सफॅट फ्री आहेत. आणि आम्ही आता जास्तीत जास्त प्रयत्न हा करतोय की काही गोष्टी ज्या आपल्याला सॅच्युरेटेड फॅट्स वाल्या प्रोडक्टवरतीच करायला लागतात ट्रेडिशनल रेसिपी म्हणून, तर त्याही कशा चेंज करता येते. आय थिंक पारंपरिक किंवा भारतीय पदार्थांमध्ये काही बाबतीत अजून तेवढं रिसर्चच नाही आहे. त्यामुळे तो रिसर्च जितका वाढेल तेवढं हे काम इम्प्रूव्ह होईल असं आम्हाला कुठेतरी असेल. तर हा हॉल आपला बाकरवडीचा आहे. आम्हाला वास येतच असेल. सो ही पोळी मशीन्स आहेत सगळी. त्याच्यावर बाकरवडीच्या बाहेरची पोळी बनते. त्याला आपण वाढता वाढता वाढे असं म्हणतो ना, तसं चितळेंचा व्यवसाय वाढतोय. आणि इंद्रनील ही नवीन फॅक्टरी, ही नवीन फॅक्टरी आज ऑफिशियली नवीन फॅक्टरीतले पहिले व्हिजिटर तुम्ही आहात. आणि तुम्ही त्या खाली जाता इकडे ट्रायल आणि कमिशनिंग चालूच आहे. सो महत्वाची गोष्ट काय की पुढच्या काळात कस्टमर्सना अजून ट्रान्सपरन्सी मिळावी या पद्धतीने आम्ही ही जी व्ह्यूइंग गॅलरी जिथे आपण उभे आहोत ही बनवलेली आहे. सो आय कॅन सी. आणि ही तुम्ही बघू शकता आणि कस्टमर्स पण पुढच्या काळात येऊ शकता. बरं. की जिकडे आपण आता कसं सगळं जॅकेट घातलं, सगळं मास्क घातलं, काही न घालता तुम्ही आयसोलेटेड फ्रॉम प्रोडक्शन प्रोसेस सगळी प्रोडक्शन तुमच्या डोळ्यासमोर बघू शकता. आणि ह्याच्याकरता आम्ही आता ह्याच्यात एक ऑग्मेंटेड रियालिटीचा एक्सपिरियन्स पण बांधतोय की जिकडे सेल्फ गायडेड टूल्स कस्टमर डिसेंबरपासून करू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालला. कस्टमरने स्वतःच आपण जे काही खात आहोत ते बघावं आणि त्यातनं स्वतःचं मत बनवावं. आमचा हेतू हाच आहे की ट्रान्सपरन्सी ही फूड बिझनेसेस करता पुढच्या काळात खूप क्रुशियल राहणार आहे. त्यामुळे जितके ट्रान्सपरंट आम्ही आमच्या प्रोसेसेस बद्दल राहू तेवढं आमच्या कस्टमरचा आमच्यावरती विश्वास राहील. सचिन यांनी जाहिरात शूट कुठे केली? स्टुडिओमध्ये केली? मुंबईला मुंबई स्टुडिओत केली. त्याच्या घरात चांगली भन्नाट कल्पना तेंडुलकरांची.
त्यामुळे आता हे ताजं इक्विपमेंट तुम्हाला दिसत असेल. आता जुने इक्विपमेंट इकडे थोड्या दिवसात शिफ्ट होईल गणपती संपले की. ह्या 2 आणि मग ते चालू line अजून 2 लाईन येतील, म्हणजे 3 टोटल लाईन असतील. राईट. सो थांबूया इथे आपण. मला खात्री आहे की ही जी चितळे यांची फॅक्टरी तुम्ही आज बघितली, फॅक्टरी ही वेगळ्या अर्थाने मी बोलतोय, प्रोडक्टिव्हिटी अशा अर्थाने, प्रोडक्शन अशा अर्थाने, ती तुम्हाला आवडलीच असेल. कारण आपण तर सगळेजण चितळे, तुमचं तर टॅगलाईन काय? नात्यातला गोडवा जपतो. हां, आणि हे नात्यातले गोडवा जपणारे आज NDTVवरती पहिल्यांदा आले. त्यांनी फार तपशीलवार सगळं सांगितलं. मला खात्री आहे की आमचा हा प्रयोग तुम्हाला आवडतोय. तरीसुद्धा तुमची जर स्वतःची काही मतं असतील तर ते जरूर कळवा. ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स मी इंद्रनील यांच्याकडे फॉरवर्ड करेल, तेही स्वतः बघतील आणि त्याप्रमाणे फीडबॅक घेतील. प्रयत्न हाच आहे की मुख्य प्रवाहातली माध्यमं आत्ता जे काही करतात त्यापेक्षा वेगळं आपण करू, जी आपली महाराष्ट्राच्या पत्रकारितेची खासियत आहे. आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीचे प्रयोग तुम्ही बघणार आहात. तुम्हाला आमच्या या प्रयोगाबद्दल काय वाटतं ते जरूर कळवा. मी आणि NDTV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्ही ट्विटरला आहोत, आम्ही इंस्टाग्रामला आहोत, फेसबुकला आहोत, ऑब्व्हियसली यूट्यूबला आहोत, एक्सवरती आहे. फॉलो करायला लागा. माहिती नाही की चितळ्यांची बिअर संदर्भातली पण एक कॉन्सेप्ट आहे. सो आम्ही बिअर पर्यंत पोहोचलो नाही Beer तुमच्यापर्यंत. बिअर आमच्यापर्यंत पोहोचली असं म्हणता हो. येईल. की जिकडे माझा एक खूप चांगला मित्र आहे की जो एक ब्रुवरी चालवतो. आणि त्या दृष्टीने कुठेतरी मला पूर्वीपासून मी जेव्हा जर्मनीत होतो तेव्हा मी पाहायचो की तिथल्या लोकांना बिअर बरोबर बाकरवडी खायला खूप आवडायची. आमच्याकडे इन्स्टॉलेशनला वगैरे लोक येतात तर त्या लोकांना युजली बिअर इज व्हेरी पार्ट ऑफ देअर कल्चर. म्हणजे आपल्याकडे चहासारखं त्यांच्याकडे बिअर त्यांच्या कल्चरमध्ये आहे. तर तिथे तो स्नॅक येतो आणि कायम आमच्यासमोर हेच आव्हान होतं की आपला प्रोडक्ट भारतीय लोक कंझ्युम करतायत, तिथली एथनिक लोक कसे कंझ्युम करतील. तर ते करताना त्यांच्या संस्कृतीत कुठेतरी असिम्युलेट होणं आवश्यक होतं. माझा एक मित्र आहे तो ब्रुवरी चालवतो, तर त्याच्यामुळे आम्हाला एकदा ऑक्टोबर फेस्टला ते स्पॉन्सर करायची ॲबिलिटी मिळाली की आम्ही म्हटलं तर ट्राय करून बघू. आणि कोविडच्या काळात खूप एक्सपेरिमेंटेशनला वेळ होता. सो ते बिअर आणि बाकरवडी असं त्यांनीच कॅप्शन छान तयार केलं आणि माझ्या मते ते असोसिएशन आम्ही कंटिन्यू करतो. आता आपल्या मुलाखतीचा जो महत्वाचा भाग आहे तो ज्यांना चितळेंच्या बरोबर व्यवसाय करायचा आहे किंवा चितळें ज्या व्यवसायामध्ये आहेत तिथला बिझनेस प्रॉस्पेक्ट त्यांना समजून घ्यायचा आहे. सो तुमचे बरेच आउटलेट्स आता मी बघतो, सोलापुरात मी बघितले, आय थिंक नागपूरमध्ये पण बघितले. सो यू आर नाव रेडी टू गिव्ह आउटलेट्स आउट ऑफ पुणे. ती काय स्ट्रॅटेजी तुमची बिझनेस, म्हणजे आता ही मुलाखत बघतात त्यांनी तुमच्याशी कसा अप्रोच व्हावा, साधारण तुमचा बिझनेस प्लॅन त्यांच्याशी असलेला काय आहे? सो आमचा आता भारतात बघायला गेलो तर 3 पद्धतीने बिझनेस एक्सपान्शनचा प्लॅन आहे. एक म्हणजे आमचं ब्रँडेड रिटेल की ज्याच्यात ही आउटलेट्स येतात. ही आउटलेट्स ही फ्रँचायझी माध्यमातूनच आम्ही वाढवू. तर त्याच्यामुळे आमचा कुठेतरी आता प्रयत्न चाललाय की या 2024चं अलोकेशन आमचं ऑलरेडी फ्रँचायझीचं झालेलं आहे. पण आता 2025चा जो प्लॅन बनेल तर त्याच्यात आम्हाला मागच्या वर्षीपेक्षा कदाचित जास्त अजून फ्रँचायझी द्यायचा प्लॅनिंग आमचं आता यंत्रणा उभी करतोय आम्ही. दुसरं म्हणजे डिस्ट्रीब्युशनचं मार्केट टियर 2 टियर 3 वगैरे असं काही मेजर फोकस टियर 2 वरती असेल आणि टियर 3 अजून नाही, कारण की टियर 3 ला कधी कधी आम्हाला असं वाटतं की ती मॅच्युरिटी प्रोडक्टची अजून आलेली नाही की रेंज विकता येईल. आणि आम्ही लोकल त्यांच्या जे 50 वर्ष 60 वर्ष काम करणारे जे हलवे आहेत त्यांच्यापेक्षा कॉम्पिटेटिव्ह राहू शकतो का, तर अजून नाही कधी कधी राहत आहे. तर त्यामुळे त्या बाबतीत अजून टियर 3 ला जरा आम्ही आउटलेट्सच्या बाबतीत राखीव आहोत. डिस्ट्रीब्युशन नक्की करतो. पण कोणी विलफुली आलं टियर 3 म्हणजे छोटी शहरं तुलनेनं, तर अशी शहरं महाराष्ट्रातली किती आहेत की जे पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की येस वी कॅन गो देअर? महाराष्ट्रात मला असं वाटतं की अजून ईस्टर्न महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यामध्ये केलं. पश्चिम महाराष्ट्रात आता प्रेझेन्स चांगला आहे, कारण की मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली तिथे आमची काही ना काहीतरी एस्टॅब्लिशमेंट असते. करेक्ट. आता औरंगाबादमध्ये एकाची 2 झाली आहेत. आता लातूर बघायला गेलं, सोलापूर बघायला गेलं, नांदेड बघायला गेलं तर तिकडे आहे. पण आता परभणीला नाहीये, उस्मानाबादला नाहीये, जर का जालन्याला बघायला गेलं तर तिकडे नाहीये. आज खानदेशात बघायला गेलं तर तिकडे सुद्धा डिमांड चांगली आहे, कारण की जळगाव मार्केट खूप चांगला आहे. तिथे नुसतं महाराष्ट्रातलंच नाही तर मध्य प्रदेशमधनं खूप कस्टमर येत असतो की जो प्रोडक्ट घेत असतो. धुळ्यात मार्केट चांगला आहे. आता नागपूरला आमचे स्टोर्स आहेत. तुम्ही किती एक्सक्लुझिव्ह तुमच्या चितळे साठी देतात? चितळे बंधूंची जी काही स्टोर्स आहेत तर त्या स्टोर्स करता आमची आता एक फिक्स फ्रँचायझी फी असते की जी 5 लाख रुपये आहे. आणि त्याच्याच बरोबरीने आमची एक रिफंडेबल डिपॉझिट असतं की जे 2-2.5 लाख रुपये असतं. ते रिफंडेबल डिपॉझिट तुमच्या स्टॉकच्या अगेन्स्ट कुठेतरी तुम्हाला क्रेडिट देण्याकरता वापरलं.
त्याचबरोबरीने एक इंटिरियरची कॉस्ट जर का बघायला गेली तर साधारण एक 20-1 लाख रुपयाच्या आसपास ते येते. तर त्याच्यामुळे त्याच्यातनं कुठेतरी ते एक 700 चितळेंचं आउटलेट पाहिजे असेल तर किमान 25-1 लाख 25-1 लाख रुपये त्याला लागतात, की Exclusively. ज्याच्यामध्ये ते रोटेट केलं जातं. बरं. आणि ते रोटेट करून त्या सेलवरती साधारण आमचं ऑब्झर्वेशन आहे की 24 महिन्याच्या आत माणूस युजली ब्रेक इव्हन होतो अरे वा. आणि प्रॉफिटेबल पण होतो. बरं. आणि मग छोटी तालुका प्लेसेस वगैरे तुम्ही अजून विचारच नाही केला? तालुका प्लेसेसला आता आमचं प्लॅन तसं नाहीये. आम्ही आता रादर एक नवीन कन्सेप्ट वरती काम करतोय, तो म्हणजे डार्क स्टोर्स वरती करतोय. डार्क स्टोर. हो, कारण की ई कॉमर्स हा आमचा, मी म्हटलं तसं, तिसरा माध्यम आहे ग्रोथचा. एक दुसरा डिस्ट्रीब्युशनचा आहे की ज्याच्या डिस्ट्रीब्युटर्सचा आम्ही आता भारतभर अपॉइंट करायच्या दृष्टीने तयारी आमची चालू आहे. आता 10 राज्यांमध्ये आमचे ऑलरेडी डिस्ट्रीब्युटर्स आहेत, इतर राज्यांमध्ये पण आम्ही जातोय. आणि ई कॉमर्स आता आम्हाला असं दिसतंय की कधी कधी डिस्ट्रीब्युशन सेटअप मधनं कन्व्हेन्शनल प्रोडक्ट मुवमेंट करण्यापेक्षा ई कॉमर्स वरती टार्गेटेड मुवमेंट केली आणि एक क्रिटिकल लेवल अचीव्ह केली तर मग त्यानंतर डिस्ट्रीब्युटर्सनं धंदा मिळवून देणं हे सोपं पडतं. ओके. डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर्स दिले किंवा डायरेक्ट दुकान काढलं तर एकाच दिवसात कस्टमर तयार होत नाही, तो बनवायला तुम्हाला वेळ लागतो. सो कधी कधी ई कॉमर्स स्वस्त पण पडतं जर का राईट पद्धतीने टार्गेट. झोमॅटो, लाईक अमेझॉन. करेक्ट. तर त्यामुळे नवीन मार्केट्समध्ये आम्ही पहिला तर ई कॉमर्स करतो, त्याच्यातनं डार्क स्टोर करतो, डार्क स्टोर मधनं फिजिकल करतो, फिजिकल झालं की डिस्ट्रीब्युशन सुरू करतो. अशा पद्धतीचा एक 3 pronged अप्रोच आम्ही ठेवला. ओके. आणि तुम्ही युरोपात पोहोचलात? हो, युरोपमध्ये पोहोचलोय आणि युएस मध्ये पण पोहोचलोय आणि साऊथ ईस्ट एशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका पण आहे. आता एक्सपान्स या देशाबाहेर आणि देशांतर्गत महाराष्ट्र सोडून चितळे कुठे कुठे पोहोचले? सो आता बेसिकली पंजाब, दिल्ली, नंतर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटका, गोवा, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये आमचं प्रेझेन्स आहे. उत्तर प्रदेशमध्ये जस्ट सुरू झालाय, पण काही लिमिटेड सिटीजमध्ये आता आम्ही व्यवसाय करतो. भारताबाहेर जर का बघायला गेलं तर आमचा आता युरोप सगळे म्हणून 35 देशांमध्ये आमचा स्टेडी एक्सपोर्ट असतो. कधी कधी सीझनली बघायला गेलं तर तो जवळपास 50 देशांपर्यंत पण जातो, कारण की सीझनल डिमांड त्यांची जास्त असते. सो आफ्रिकेत बऱ्याच देशांमध्ये करतो, युरोपमध्ये बऱ्याच देशांमध्ये करतो, वेस्टर्न युरोपमध्ये आणि स्कॅन्डिनेव्हियामध्ये जास्त प्रिडॉमिनेटली करतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे, साऊथ ईस्ट एशियामधले देश आहेत, मिडल ईस्ट मधले देश आहेत, या सगळ्यात करतो. आणि आता आमची एक वेगळी फुल्ली ओन सबसिडरी आहे की जी चितळे अमेरिकाच नावाने आहे. तर त्याच्यामुळे चितळे बंधू अमेरिकाच थ्रू आम्ही काय करतो की अमेरिकेत पण आम्ही आता स्टोर्स उघडायला. आमची 11 स्टोर्स या दसऱ्यापर्यंत अमेरिकेत होतील, आता 9 झालेले. सो 2ची कामं चालू आहेत की जी नवरात्रीच्या सुरू करायची, असे आम्ही आता तयारीत आहोत. आणि त्याचबरोबर तिकडच्या इंडियन स्टोर्स बरोबर काम करतो आणि सुपर मार्केट्स बरोबर पण आम्ही ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत काम करतो. ओके. किती एम्प्लॉईज असोसिएटेड आहेत आणि आपला टर्नओव्हर साधारणपणे आता? सुद्धा साधारण 550 ते 600 एम्प्लॉईज आता फुल टाइम कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने चितळे बंधूमध्ये काम करतात. आणि टर्नओव्हरचा आता आम्ही पब्लिकली डिक्लेअर करत नाही, त्याच्यामुळे तो फिगर आता मी सांगणार नाही. ओके, फाईन. तुमच्यामुळे चितळेमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो असं बरेच जण म्हणतात की चितळेंचं एक सांगली त्या भागामध्ये दुधाचं संकलन आहे. बरोबर. तर त्या तुम्ही आता म्हणाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वाला मुद्दा, आता बरेच शेतकरी पण हा व्हिडिओ पाहतील, तर त्यांना तुमच्याकडनं काही एक्सक्लुझिव्हली तुम्ही त्यांना काही सजेस्ट करता का? सो माझं असं एक मत आहे की आता ग्राउंडनट ऑइल सारखी एक कमोडिटी आहे, तर ती कमोडिटी बघायला गेलं तर ती भारतात बनते. ती तसं बघायला गेलं तर एशियाचं ऑलिव्ह ऑइल त्याला म्हटलं जातं, कारण की ट्रान्सफॅट फ्री ऑइल आहे, ऑइल क्वालिटी त्याची चांगली आहे. फक्त फार्मा इंडस्ट्री ती जास्त वापरते, त्याच्यामुळे त्याचं एक्सपोर्ट करून रेट खूप वाढतात. सो जर का ते भारतात जास्त शेतकरी उगवायला तर आम्ही करेक्ट. सो ग्राउंडनट ऑइल जर का आम्ही जास्त शेतकऱ्यांबरोबर करून अजून प्रोसेस करू शकलो तर मला असं वाटतं की जास्त चांगलं न्यूट्रिशियस तळणीचे प्रोडक्ट आम्ही आमच्या कस्टमर्सना देऊ शकू. कारण की पाम ऑइल आणि ग्राउंडनट ऑइलच्या रेटमध्ये आता बघायला गेलं तर साधारण दुपटीनी ग्राउंडनट ऑइल किंमत आहे. आणि आज पाम आपण एवढं परदेशातून इम्पोर्ट करतो की ज्याच्याने देशाचीच एक इकॉनॉमिक स्ट्रेन वाढत असतो. सो कॅन वी नॅचरलाइज दॅट आणि तिथे शेतकऱ्यांबरोबर काम करून त्याचं क्वांटम वाढवायला मला काम करावं असं वाटतं, कारण की ते करून भारतातले पैसे भारतात राहतील, शेतकऱ्यांना एक चांगला रोजगार त्याच्यातनं मिळू शकतो, कारण की एक फिक्स रेट त्यांना त्यांच्या आउटपुट करता मिळायला लागेल आणि न्यूट्रिशन क्वालिटी भारताची इम्प्रूव्ह होईल, की जी माझ्या दृष्टीने फूड कंपनी म्हणून आमच्या समोरचा मोठं चॅलेंज. पण मग सह्याद्री अॅग्रो फार्मा सारखी कंपनी नाशिकची आहे, 3.5-4 हजार कोटीचा तुमचा टर्नओव्हर आहे. आता बऱ्याच शेतकरी कंपन्या महाराष्ट्रात फॉर्म होतात, उत्तम पद्धतीचं काम करतात. एक शेतकरी कंपन्या काय करू शकतात? दुसरं ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग युनिट्स महाराष्ट्रात बरीच झाली, त्या लातूर पट्ट्यामध्ये जर तुम्हाला ते दिसतील, सोलापुरात दिसतील, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, ते तुमच्याशी कसं अप्रोच होऊ शकतात? आणि तिसरा, वैयक्तिक पातळीवरती शेतकरी तुम्हाला अप्रोच होऊ शकतात आणि बिझनेस पोटेन्शियल त्यांना आहे का?
सो काय आहे की जसं जसं आमचा रेडी टू ईटचा व्यवसाय वाढतो Right. तर त्याच बरोबरीने आम्हाला भाज्यांची रिक्वायरमेंट वाढणार आणि चांगल्या क्वालिटीच्या भाज्या मिळणं हे महत्वाचं आहे. कारण की बरेचदा रेडी टू ईटची डिमांड ही परदेशात जास्त आहे. तुम्ही मध्येच वाचलं असेल की आता आपले जे मसाल्याचे एक्सपोर्टर्स भारतातले होते त्यांना मसाला परदेशात king. खूप ते मसाला किंग वेगळे ते दुबईचे जातात. मसालाचे जे भारतातले प्रोड्युसर्स आहेत त्यांना मध्ये बरंच बॅन झाला हेवी मेटल्स करता सिंगापूर जपान कुठं तरी. सो आता अशा अडचणी कधी कधी येतात कारण की आपल्याकडे शेतकऱ्यांबरोबर तेवढं कोऑर्डिनेटेड काम आपण करत नाही. त्याच्यामुळे ते काय पेस्टिसाइड्स वापरतायत आणि काय नाही चालणार आहेत मार्केटमध्ये त्याचं कम्युनिकेशन कधी कधी नसतं. सो जर शेतकऱ्यांबरोबर नीट काम करू शकलो तर आम्हाला आमचा हा जो काही रेडी टू ईटचा बिझनेस पुढच्या वर्षभरात अजून वाढवायचा आहे आणि त्याच्यात एक्सपोर्ट करायचं आहे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे प्रोडक्ट आम्हाला द्यायचे की जिकडे परदेशातले कायदे फूड अँड ड्रगचे पण जे कधी कधी आपल्यापेक्षा स्ट्रिक्ट आहेत खूप पाळले गेले पाहिजे. तर ते कोऑर्डिनेशन आम्हाला शेतकऱ्यांबरोबर करायला आवडेल आणि मला सह्याद्रीची तर कल्पना आहेच आहे. तर तशाच कंपन्यांबरोबर अजून जास्तीत जास्त काम तुमच्याशी करता यावं. अप्रोच व्हायचं असेल तर सो आमची एक त्याची टीम आहे त्या दृष्टीने आमच्याकडे इंटरनली एक बॅकवर्ड इंटिग्रेशन करण्याकरता एक वेगळं टीम पूर्ण फुल टाइम काम करत असते. क्वालिटी कंट्रोल पण त्याच्यात एक भाग येतो. सो वी आर मोर देन ओपन टू सी Great. So, इंद्रनील, आता हे जे मार्केट आहे ह्याचा बिझनेस प्रॉस्पेक्ट आफ्टर 10 इयर्स त्या विजन 2020 आपण बोलू 20 इयर्स नंतर काय असेल तुम्ही ज्या व्यवसायात आहात आणि महाराष्ट्रातले जे तरुण तुम्हाला आता बघताय त्यांना तुम्ही काय सांगाल छोट्या छोट्या टप्प्यावरती ते काय करू शकतात? सो मला काय वाटतं की महाराष्ट्रात बघायला गेलो तर आपली फूड बिझनेस किंवा फूड ऍग्री बिझनेस जो आहे तर त्याचं लँडमास भरपूर आहे. क्वांटम चांगला आहे. आपल्याला पोर्टची अवेलेबिलिटी चांगली आहे आणि जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माझ्या दृष्टीने माणूस खायचं कधी थांबणार नाही. तो काय खातोय हे बदलत जाणार आहे आणि ते बदल करणं काळानुसार हे मॅन्डेटरी आहे. सगळ्या ब्रँड्सना करता येईल. सो आज आपण आपले कल्चर आपलं एस्पेशली मिलेट्स जे आहेत या सगळ्या प्रोडक्ट्सना घेऊन ग्लोबल मार्केट कसं कॅप्चर करू शकतो याच्यावरती महाराष्ट्राच्या युथनी बघावं. कारण की तशा फूड ब्रँड्सची ई कॉमर्सच्या माध्यमातून एका रात्रीत ब्रँड बनवता येतो की जो कधी कधी चितळे बंधूंना 70-75 वर्ष लागली. सो तसे ब्रँड्स करून जर का क्वालिटी दिली तर जगभरात मार्केटला काही कमी नाही. आणि मला तेच दिसतं की फ्युचर जे आहे हे हेल्दियर गोष्टींकडे जात जाणार आहे. आणि ते जायचं दुसरं कारण असंही आहे की जसं जसं पर कॅपिटा इन्कम भारताचं वाढेल तसं डिसर्निंग बायर विल बिकम मोर. तर त्याच्यामुळे त्यांना ह्याची काळजी आहे की माझ्या पोटात काय जाते माझ्या घरच्यांना काय खायला घालतो. सो तुम्ही कसं कसं क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट करू शकता की ज्याच्यात इन्क्रिमेंटल असेल नाहीतर रेव्होल्युशनरी असेल या दोन्ही पद्धतीच्या मार्केट्सना जागा होईल आणि ते कन्सॉलिडेट होऊन एक ग्लोबल मार्केट प्लेस होईल. डोमेस्टिक मध्ये संधी किती आणि इंटरनॅशनल संधी किती आहे? डोमेस्टिक मध्ये संधी आता आहे पण त्याच्या बाबतीत लिमिटेशन काय की आपल्याकडे जसं म्हणतो की जर 50 किलोमीटरला भाषा आणि पॅलेट बदलतो तर त्यामुळे ते करताना स्टँडर्डाइज प्रोडक्ट केले तर डोमेस्टिक मार्केट खूप चांगलं कॅप्चर करता येतं. आणि ते करताना जर मार्केटिंगची स्ट्रॅटेजी बघायला गेली तर ती रेड ओशन स्ट्रॅटेजी होती कारण की प्रत्येक ठिकाणी रिजनली स्ट्रॉंग प्लेयर्स होते. तर बरेचदा मला असं वाटतं की छोट्या ब्रँड्सना एक्सपोर्ट मार्केटमध्ये डॉलरच्या अगेन्स्ट इन्कम मिळालं तर त्यांची स्टॅबिलिटी पण चांगली होते. त्यांना एक फायनान्शियल बॅकबोन त्यांचा इम्प्रूव्ह होतो आणि तिकडे जेव्हा ते चालतंय तेव्हा जशी जशी भारताची इकॉनॉमी वाढते तसं अर्बन मार्केट्समध्ये त्यांना मार्केट मिळालं. आणि शेवटी अर्बन कस्टमर जास्त खर्च करतो कम्पेअर टू रुरल कस्टमर. आणि जसं जसं त्याचं पेनिट्रेशन होईल की जिकडे रुरल पर कॅपिटा इन्कम वाढत जाईल तसं माझ्यामध्ये अर्बन ब्रँड घेणं हे कुठेतरी त्यांचं नॅचरल नेचरच होऊन बसतं की जे आम्ही युपी सारख्या स्टेट्समध्ये पाहतो की जिथे त्यांना महाराष्ट्रात घेतलेलं ब्रँड आहे का मग आम्ही करू ट्राय अशा पद्धतीचं त्यांचं कुठेतरी एक असोसिएशन आहे कारण की ती लोक आपल्याकडे मायग्रंट्स होऊन आले. इंद्रनील आणि त्यांचं कुटुंब हे अनेक अर्थाने एक विद्यापीठच आहे आणि म्हणून मी खूप छोटे छोटे तपशील घेतो. व्हॉट आर द चॅलेंजेस? माझ्या मते मेन चॅलेंज हा आहे की ओव्हरऑल आता ज्या पद्धतीने इंडिया इज ट्रान्सफॉर्म ते ट्रान्सफॉर्म होत असताना आज ग्रासरूट पर्यंत कसं पोहोचावं आणि फूड प्रोडक्ट की जिकडे एक्सपायरी आहे कमीत कमी वेळेत कसं पोहोचावं हा मोठा चॅलेंज आहे. आणि तो मोठा चॅलेंज जर का ओव्हरकम करायचा असेल तर ते करायला आम्हाला डिसेंट्रलाइज मॅन्युफॅक्चरिंग करणं आवश्यक आहे की जे आतापर्यंत आम्ही कधी केलेलं नाही. आम्ही सगळं सेंट्रलाइज करतो. तर डिसेंट्रलाइज करायचं म्हटलं तर प्रत्येक वेळेस आम्हीच कॅपेक्स करण्यापेक्षा आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग केलं कसं होईल हा एक पुढचा प्रश्न आहे. पण कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग केलं तर आपली स्पीड ऑफ जस्टिस डिलिव्हरी इतकी स्लो आहे की कॉन्ट्रॅक्ट जर का तुटलं किंवा ऑनर केलं नाही तर डिसऑनर झालं तर तिथे ब्रँडला धक्का लागेल पण लिगल निर्णय मिळणार नाही. सो त्यामुळे ओव्हरऑल लिगल इम्प्लिकेशन्स ऑफ फूड बिझनेसेस किती स्ट्रॉंग करता येऊ शकतील हा माझ्या दृष्टीने फूड बिझनेस करताचा सर्वात मोठा चॅलेंज आहे. तो जितका स्ट्रॉंग होईल जितका रोबस्ट होईल आणि जितका त्याची स्पीड जस्टिस डिलिव्हरीचा इम्प्रूव्ह होईल माझ्यामध्ये अजून फूड बिझनेसेस यायला लागतील कारण की कॉम्प्लिकेशन ऑफ लॉ हे कधी कधी फूड बिझनेसना बंधनकारक ठरतं वाढवायला. तुमच्याबद्दलच्या क्रिस्पी असलेल्या आणि विनोदपूर्ण ताट्या चर्चा काय असते चितळ्यांच्या बद्दलची? ऍक्च्युली काय की
त्या कधी कधी पाट्या आमच्या नावावर खपवलं जातं असं मला वाटतं. कुठल्या कपवल्या पाट्या म्हणजे आमची कुठेही शाखा नाही. ही पाटी जी आहे ती खरं तर आमची नाहीच आहे, कारण की 1956 सालापासून चितळे बंधूंच्या 2 शाखा तर होत्याच. अच्छा. आणि 1989 सालीच पहिली फ्रँचायझी दिल्यामुळे आम्हाला तसं फ्रँचायझिंग करणं हे काही नवीन नाही. आता 30हून जास्त वर्ष आम्ही ते करतोय. फक्त त्यामुळे कधी कधी ती आमची कुठेही शाखा नाही, ही जी काय आमच्यावरती एक लादलेली पाटी आहे ती मला कधी कधी पटत नाही. बाकी बऱ्याच पाट्या त्या मायामध्ये स्टँडर्डाईज असतात, त्या पचवायला पुणेकरांना नसले तर अवघड जातं. तर आम्ही आता पाट्या कमी केल्यात. पण काही सार्कॅस्टिक विनोद होतात, ते सार्कॅस्टिक सोडून फार एखादा मनाला लागला विनोद असं कधी झालं नाही असं कधी. नाही ना? पण मला असं वाटतं की ते सार्कॅस्टिक विनोद जे आहेत ना ते खरं सांगायचं तर खूप एम्पॉवरिंग असतात. म्हणजे लोक आम्हाला तेवढं जवळचं समजतात की ते आमच्यावरती विनोद करू शकतात. अरे वा. म्हणजे फूड ब्रँड म्हणून जेव्हा इमोशनल कनेक्टचा भाग येतो, की जसं मी मगाशी म्हटलं की ते एक्सपिरियन्स इमोशन आहे, तर तसं आम्ही कुठेतरी लोकांच्या इमोशन मध्ये आहोत हे माझ्या दृष्टीने खूप रिअशरिंग फॅक्टर आहे. आता जवळच्यांचीच थट्टा करतो आपण, परक्यांची नाही करत, ट्विटर नसलं तर त्यामुळे मी ते कॉम्प्लिमेंट समजतो. इवन यू आर सो स्मार्ट. म्हणजे मी तुमच्या जाहिरातीची निवड, तुमच्या ब्रँड अँबॅसेडर ज्या पद्धतीने तुम्ही निवडला, सचिन आहे तो मूळचा मुंबईकर आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. जो ऍक्टर आहे तो विदर्भातला आहे, मधले जे आहेत ऍक्टर ते सिनियर सिटीजन आहेत, ज्याचा तुमचा ग्राहक म्हणून खूप काय. सो ही जी थॉट प्रोसेस आहे ती तुम्ही स्वतः ठरवता का तुम्हाला ऍडवायझर करणारे कमर्शियल व्यावसायिक पातळीवरचे लोक आहेत? सो माझ्यापेक्षा जास्त मी असं म्हणेन माझा ह्याच्यात मोठा वाटा जो आहे तो माझ्या वडिलांचा आहे. ओके. माझे वडील आणि माझा चुलत भाऊ केदार दोघही जण त्या दृष्टीने आर्टिस्टिकली माझ्यापेक्षा खूप जास्त प्रोग्रेस आहेत असं मी म्हणेन. ओके. आणि कुठेतरी कशा पद्धतीने थीम किंवा स्क्रिप्ट ऐकली तर ती इमोशनली पोचेल लोकांपर्यंत ही वळवायची, ही नायक त्यांच्याकडे माझ्यापेक्षा चांगली असं मी म्हणतो. नॉर्मली कुठलीही ब्रँड फिल्म करायची असेल तर मी सगळ्यांना एका रूम मध्ये बसवतो, सगळ्यांचं ऐकतो आणि त्या दृष्टीने त्या दोघांचं मत जे असतं त्याला जास्त प्राधान्य देतो, कारण की ते वयानुसार सुद्धा ते दोन्ही पिढ्या पाहतात माझ्यापेक्षा. सो मी अजून प्रॉब्ली यंगर साइड ऑफ द स्पेक्ट्रम पडतो. सो आणि त्यांना ते कळतं, तर मग लेटिंग द बेस्ट डू देअर जॉब इज आय थिंक द रिस्पॉन्सिबिलिटी असं मला. वाय सचिन? आम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जात होतो तर तेव्हा आम्हाला कुठेतरी लक्षात आलं की ब्रँड व्हॅल्यू ही एका लिमिटेड जॉग्राफीच्या पलीकडे नाही, आणि मग ती नसेल तर आपला प्रोडक्ट किराणा मालाच्या दुकानात तिथल्या कस्टमर का पिकअप करेल. मग ते करताना कुठेतरी ब्रँड अँबॅसेडर पाहिजे, कारण की त्याच्याने तुमच्याबद्दलची ऑथेंटिसिटी इम्प्रूव्ह होते. की आता सचिनवाला पॅकेट असं आम्ही बेसिकली अंदाज ठेवला की ज्याच्यानी वर्सेस नुसता चितळे बंधूंचा लोगोचं पॅकेट, तर झारखंडमध्ये सचिनवाला पॅकेट विल बी पिक्ड अप लाईकली मोर देन जस्ट चितळे बंधू पॅकेट. मग हा बदल जो असेल तर तो करण्याकरता मग कोण ब्रँड अँबॅसेडर पाहिजे. मग आम्ही विचार केला की कॉन्ट्रोवर्शियल कोणी नको, बॉलिवूड मधलं कोणी नको. मग आपण ऍज अ फॅमिली बिझनेस आहोत तर फॅमिली सेंट्रिक ऍस्पिरेशन वाला कोणतरी कोण चेहरा आहे तर तो बघूया. मग तिकडे आणि त्यात मराठी पाहिजे, कारण की शेवटी आम्ही बेस्ट ऑफ महाराष्ट्र या माइंडसेटनेच जातोय की महाराष्ट्रानेच आम्हाला मोठं केलेलं आहे, त्या दृष्टीने ती महाराष्ट्राची ओळख अजून किती जॉग्राफीज मध्ये पोहोचवता येईल हा कुठेतरी आम्ही प्रयत्न करतो. मग तशी दुसरं महाराष्ट्राची ओळख एवढी मोठी ग्लोबल पातळीवर नेणारा दुसरी कुठलीच व्यक्ती नाही असं मला वाटतं. सो ते असोसिएशन आम्हाला खूप नॅचरल झालं. त्याच्याकरता आम्ही 2 वर्ष प्रयत्न केले, चर्चा केली, बरेच आम्ही आमच्याकडे इंटरनली बदल केले, कारण की हा खर्च परवडणार कसा हे इथपासून सगळे प्रश्न आमच्याकडे आमच्याच बोर्डने उपस्थित केलेले होते. सो ते चॅनल जेव्हा झालं तेव्हा आम्ही मग या गोष्टींना पुढे. सचिन सहजासहजी तयार झाले. आम्हाला त्याच्याकरता त्यांच्याशी बरेच संवाद साधायला लागले. बरोबर एक मध्यस्थही होते की ज्यांना या बाबतीत आम्ही अपॉइंट केलं होतं कन्सल्टंट म्हणून, आणि आय थिंक त्यांनी हे सगळं फॅसिलिटेट करून दिलं. 75 वर्षाचं तुमचं सेलिब्रेशन कसं असणार? सो कसं आहे की हे वर्षभरच आमचं सेलिब्रेशनच्या दृष्टीने आहे चालू. कुठेतरी सुरुवात जी झाली ती आता ऑगस्ट मध्ये मागच्या महिन्यात झाली, कारण 75 वर्षात आम्ही पदार्पण केलं. मेजर जे काही सेलिब्रेशन आम्ही सुरुवात केली ती ही होती की आम्ही आमच्या सगळ्या वर्कर्सना एक एक्स्ट्रा सॅलरी दिली. अच्छा. आणि मी बोनस सोडल्यास ही एक एक्स्ट्रा होती, कारण की आज त्यांच्यामुळे कुठेतरी ही इकोसिस्टम उभी आहे. तर त्याच्यामुळे जे आपल्या घरातले आहेत त्यांना पहिल्यांदा आपण कसं एक रिवॉर्ड करू शकतो या दृष्टीने एक मॉनिटरी गेन दिला, आणि ते दिसतं आम्हाला आमच्या लोकांना खूप आवडलं. दुसरं म्हणजे एक कुठेतरी आता चितळे कधी पब्लिकली बोलायचेच नाही, तर ते जरा ट्रान्सफॉर्मेशन दृष्टीने आम्ही करायला लागलो. कारण मलाच पूर्वी एकदा अनुभव आला, मी भारतात परत आल्यानंतर की मला एक मुलगा सांगत होता अरे चितळेंनी सगळा व्यवसाय विकला. तर अरे आपण कोणी बोलतच नाही म्हणून हे परसेप्शन नव्हतं. तर त्याच्यामुळे वी नीड टू बी विजिबल. सो ही विजिबिलिटी सगळ्या स्तरांवरती कशी इम्प्रूव्ह करता येईल याच्यात मी केदार सगळेच जण थोडं एक स्टेप एक्स्ट्रा घेतो. आणि आता मेजर जो बदल दिसेल तर तो हा असेल की दिवाळी झाल्यानंतर आमच्या डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, आमचे फ्रँचायझी ओनर्स
या सगळ्यांचं जे काय अॅन्युअल एक इव्हेंट असतो की जिकडे त्यांच्या परफॉर्मन्स, त्यांच्या ओव्हरऑल अचिव्हमेंट्स या सगळ्यांकरता आणि पुढच्या वर्षी काय होणार आहे त्या रिवॉर्ड असेल, तर त्या कार्यक्रमाचं आणि आमच्या या नवीन फॅक्टरीचं आणि या फॅक्टरीचं जे काय मर्जिंग होईल याच्या इनॉग्रेशनच्या इव्हेंटला सचिन येतील. तर त्याच्यामुळे ते एक इंटरॅक्शन आमच्या टीम बरोबर त्यांचं होईल की जिकडे त्यांनी आमच्या लोकांना इन्स्पायर करावं असा दुसरा प्लॅन आहे. आणि मग पुढच्या वर्षी काही गोष्टी असतील की ज्या जास्त कल्चर ड्रिव्हन असतील आणि आमच्या कस्टमर्स करत असतील ते पुण्यात असते ते पुण्यात. आणि कौटुंबिक पातळीवरती कौटुंबिक पातळीवरती आमच्याकडे आमच्या मोठ्या काकांच्या घरी एक पूजा असते, ती झाली. त्याचबरोबर त्या दिवशी सगळी फॅमिली एकत्र आली होती. त्याच्यामुळे खूप वर्षानंतर असं झालं की सगळीकडचे लोक एकत्र आले आणि तो इव्हेंट झाला. आणि आय थिंक ते वर्षभर तर चालूच राहील काही ना काहीतरी पद्धत. चला मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमच्या अशाच वाटचाल पुढे चालत राहो. येस, तुमची सेंचुरी हो, द्विशतक हो आणि पुन्हा आपण बोलतच राहो. बघा, आमचा हा प्रयत्न आहे, ही काही चितळेंची जाहिरात नाहीये. चितळेंनी काही प्रमोशनसाठी आम्हाला बोलवलेलं नाहीये. मुद्दा हा आहे की मराठी जगतातले असे उद्योगपती जे महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात ते एनडीटी वरती दिसायला हवेत. आणि म्हणून तुम्ही बघितलं की जगातलं सर्वात मोठं रूफटॉप ते तुम्ही एनडीटी वर बघितलं. एआयचे सगळे प्रयोग तुम्ही एनडीटी वरती बघितले. देशमुखांची लॉन्ड्री पण तुम्ही एनडीटी वरती बघितली. आणि ही जी आमची मालिका आहे ना ती अशीच सुरू राहणार आहे. म्हणून तुम्ही एक टीव्ही वरती बघत आहात, तिथे कमेंट्स नाही करताना, पण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स जरूर पोस्ट करा. जर त्या कमेंट्स आम्हाला पुन्हा असं वाटलं की इंद्रनी यांच्याकडे जाऊन त्याची उत्तर आपण घ्यायला हवीत तर ती सुद्धा मी जरूर घेऊ. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पुणे.